फ्रेंड्स, ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन संचलित आर्या अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजचं जे काही लेक्चर आहे त्यामध्ये आपण रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री बघणार आहोत। रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री, रेडियन आणि डिग्री या दोघांमधील काय बघणार आहोत आपण, रिलेशन बघणार आहोत। तर त्यासाठी एक सिंपल रिलेशन आहे आपल्याकडे, पाय रेडियन विच इज इक्वल टू, हे कसं दाखवतो आपण, पाय त्याचा पॉवर काय सी म्हणजे काय आहे तर रेडियन आहे, पाय रेडियन विच इज इक्वल टू 180 डिग्री। तर यावरून एका रेडियनची व्हॅल्यू काय येईल। आता हे रिलेशन आपण कसं लिहू शकतो, असं पण लिहू शकतो, पाय रेडियन विच इज इक्वल टू 180 डिग्री। आता हा पाय काय आहे, इकडे मल्टिप्लाय, तिकडे गेल्यावर काय होणार डिवाइड, दॅट इज तिकडे गेला म्हणजे इथं काय राहिला, फक्त एक राहिला, म्हणजे 1 रेडियन विच इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय पाय विच इज इक्वल टू, आता या पायची व्हॅल्यू किती आहे, तर या पायची व्हॅल्यू आहे 3.1415, जी काही व्हॅल्यू आहे ती किती आहे 3.1415। आता या ठिकाणी पायची जर व्हॅल्यू टाकली तर काय येईल 180 डिवायडेड बाय 3.1415 विच इज इक्वल टू, आता हे 180 डिवायडेड बाय 3.1415 ही डिव्हिजन जर तुम्ही केली तर ती 57.297 ही काय झाली, त्याची मेजरमेंट आली, दॅट इज 1 रेडियन विच इज इक्वल टू 57.297 डिग्री। हे काय झालं, रेडियन टू डिग्री कन्वर्जन, हे काय आहे रेडियन टू डिग्री कन्वर्जन। तसंच आपण डिग्री टू रेडियन कन्वर्जन पण काय करू शकतो तर करू शकतो। काय असेल मग आता डिग्री टू रेडियन कन्वर्जन, आपल्याला रिलेशन काय माहीत आहे, रिलेशन आहे पाय रेडियन विच इज इक्वल टू 180 डिग्री। आता हा 180 आपल्याला डिग्रीचं कशामध्ये करायचं आहे, रेडियनमध्ये करायचं आहे, तर हा 180 इकडे काय आहे मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड, दॅट इज पाय डिवायडेड बाय 180 विच इज इक्वल टू 1 डिग्री, ज्याला आपण कसं लिहितो विच इज इक्वल टू 1 डिग्री, त्याच्या डोक्यावर काय लिहितो तर 0 लिहितो, पाय डिवायडेड 180। आता या पायची जर व्हॅल्यू आपण टाकली तर काय येईल ते 3.1415 डिवायडेड बाय 180 विच इज इक्वल टू 1 डिग्री। आता ही डिव्हिजन जर आपण केली तर या ठिकाणी ते काय होईल, आता मी हे 3.1415 हे कसं लिहू शकतो तर इम्प्लाइज दॅट 3.1415ला मी कसं लिहिणार 31415, हा पॉईंट कुठे आहे 3 आणि 1च्या मध्ये आहे, तर याला मला शिफ्ट करायचं कुठे 5च्या नंतर, म्हणजेच काय मला राईट हँड साईडला पॉईंट शिफ्ट करायचा आहे, तर त्यासाठी मी काय वापरणार L प्लस R मायनस, कुठे शिफ्ट करणार आहोत राईट साईडला, राईट साईड शिफ्ट करायचं असेल तर 10चा पॉवर काय घेणार मायनस घेणार, किती डिजिट शिफ्ट केला 1 2 3 4 म्हणजे 10चा पॉवर काय येणार -4, म्हणजेच काय येईल 31415 इंटू 10⁻⁻4 डिवायडेड बाय 180। आता यामध्ये कोणत्याही प्रकारचा पॉईंट आहे का नाही, म्हणजे डिव्हिजन द्यायला काय जाणार आहे आपल्याला सोपं जाणार आहे। मग 31415 डिवायडेड बाय 180, आता ही डिव्हिजन जर केली आपण तर पहिला भाग जाईल 0चा, 3ला भाग जाईल का 180 नाही, 31ला भाग जाईल का नाही, नंतर 314 हा 180 पेक्षा मोठा आहे, म्हणजे आता भाग जाईल कितीचा जाईल 1चा वजा 180, मग किती राहिले हा 4 तसाच, इथं किती होतील 11, 11तून 8 गेले किती राहिले 3, नंतर इथं 2 म्हणजे किती 2 - 1 1 म्हणजे 134ला परत 180 भाग जाईल का नाही, कारण हा नंबर लहान आणि हा नंबर मोठा आहे, म्हणून आपण 1 काय केला कॅरी केल्यानंतर आता किती झाले 1341 आणि मग 18चा पाडा 1341 येईपर्यंत काय करायचं आहे म्हणायचं आहे। तर 18 1 18 2 36 18 54 18 72 18 5 90 18 1 160 18 7 126, मग इथं काय जाणार आहे 7चा भाग जाणार आहे, मग ते किती येणार 126, म्हणजे किती होईल 11तून 0 गेला किती राहिला 1 राहिला, नंतर 4, इथं किती होतील 14तून 6 गेले किती राहिले 8 राहिले, इथं किती राहतील 2तून 2 गेला 0, म्हणजे किती राहणार आहे 81, आणि हा 5 तसाच कॅरी होणार आहे या ठिकाणी, म्हणजे काय झाले 815 झाले। मग परत 180 ना 815 याला भाग जातो का तर चेक करायचं किती जाईल 18 1 18 18 36 18 54 18 चौक 72 किती होईल
18 4 जार 72 म्हणजे 720. 5 शून्य घ्यायला किती राहिले 5. एकातून 2 जाईल का नाही. इथं किती आले 11. इथं किती राहिले 9. नंतर इथं किती राहतील 7. 7तून 7 गेले 0 म्हणजे किती आले 95. 95ला 180चा भाग जाईल का नाही. मग इथं किती होणार 0 होणार. 0 झाल्यानंतर कितीचा भाग जाईल मग या ठिकाणी पॉईंट येणार. एक्स्ट्रा 0 आपण घेतला म्हणून इथं काय येणार आहे पॉईंट येणार आहे. नंतर मग कितीचा भाग जाईल 18 का 18 36 18 54 18 72 18 5 90. किती राहील 18 5 90. मग हे किती राहणार आहे 50 राहणार आहे. वरून परत जर आपण शून्य घेतलं तर किती येईल 18 का 18 36 18 54 18 72 18 2 36 18 त्रिक 54 म्हणजे 18 दुने येतील 2 म्हणजे 36 म्हणजे किती राहणार आहे 40 म्हणजे 140. मग आता हे काय होणार आहे याच्या पुढे जाणार आहे म्हणजे व्हॅल्यू जी काय आली ती किती आली. आता याच्या पुढे 2 आहे म्हणजे हा नंबर तसाच राहणार आहे 174.5. मग हे जे आन्सर आहे ते किती येईल. या दोघांची जे काय डिव्हिजन आहे ती काय येणार आहे 174.5 इंटू 10⁻⁴ कशामध्ये येणार आहे आता रेडियन. म्हणजे 1 डिग्री विच इज इक्वल टू 174.5 इंटू 10⁻⁴ रेडियन. आता हे जे काही कन्वर्जन आहे 10⁻⁴ -4 म्हणजे काय तर हा डेसिमल कुठे जायचा आहे लेफ्ट हँड साईडला. किती स्थळं तर 2 स्थळं. तर किती होईल मग 1.745 इंटू 10⁻² रेडियन. 10⁻⁴ म्हणजेच काय नंबर लाईनवर तुम्हाला कुठे जायचं आहे तर 4 स्थळं कुठे जायचं आहे लेफ्ट हँड साईडला जायचं आहे. मायनस म्हणजे काय लेफ्ट हँड साईडला जायचं आहे. किती जाणार तुम्ही मग 1 2 3 4. पण तो जर घेतला तर तो खूप छोटा नंबर होईल बरोबर का. आपल्याला पॉईंट कुठे पाहिजे 1 आणि 7 या दोघांच्या मध्ये पाहिजे. म्हणजे कितीने शिफ्ट करावं लागेल 2 ने. म्हणजे 2 ने शिफ्ट केल्यानंतर काय होईल 1.745 इंटू 10⁻² रेडियन. ही काय झाली त्याच्या 1 डिग्रीची व्हॅल्यू. 1 डिग्री विच इज इक्वल टू 1.745 रेडियन. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच्या काही दोन्ही व्हॅल्यूज आहेत या दोन्ही पण व्हॅल्यूज काय करणार आहेत आपल्याला लागणार आहेत. आता ही डिव्हिजन मी पुसून टाकतो आणि ही जी काही व्हॅल्यू आहे तर ही काय करणार आहे इथं राईट करतो मी. दॅट इज 1 डिग्री विच इज इक्वल टू 1.745 इंटू 10⁻² रेडियन. नंतर आता या ठिकाणी काय करायचं आहे आता आपल्याला माहिती आहे तर 1 डिग्री विच इज इक्वल टू 60 मिनिट. काय आहे 1 डिग्री विच इज इक्वल टू 60 मिनिट. आता 1 डिग्रीची व्हॅल्यू माहिती आहे किती आहे आपल्याला ती 1.745 इंटू 10⁻² विच इज इक्वल टू 60 मिनिट. यालाच आपण कसं लिहू शकतो तर 1.745 इंटू 10⁻² विच इज इक्वल टू 60 इंटू 1 मिनिट असं लिहू शकतो त्याला आपण. म्हणजे आज 60 काय आहे मल्टिप्लाइड आहे. इकडे गेले काय होणार डिवाइड होणार. म्हणजे काय येईल 1.745 डिवायडेड बाय 60 इंटू 10⁻² विच इज इक्वल टू 1 मिनिट. हे काय 1 मिनिटची काय करायची आहे व्हॅल्यू फाइंड करायची आहे. परत तुम्ही काय करणार डिव्हिजन करणार. डिव्हिजन कोणाची करणार तर 1.745. पण आता या ठिकाणी काय आहे पॉईंट आहे बरोबर का. या ठिकाणी पॉईंट आहे. हा मला पॉईंट इथे नको आहे तर मी काय करणार त्याला 10च्या पॉवरमध्ये शिफ्ट करणार. कुठे शिफ्ट करणार टुवर्ड द राईट साईडला. राईट साईडला शिफ्ट केला तर 10चा पॉवर काय घेणार मी मायनस घेणार. म्हणजे काय येईल 1.745 डिवायडेड बाय 60. हा पॉईंट इथे होता. कुठे शिफ्ट केला इथे. किती स्थळं किती डिजिट सरकवला 1 2 3 म्हणजे तेवढा पॉवर काय घ्यायचा 10चा. आणि किती घ्यायचा तो मायनस घ्यायचा. म्हणजे इंटू 10⁻³ इंटू 10⁻². हा 10⁻² तसाच इथला पॉईंट इथे शिफ्ट केला म्हणून हा 10⁻³ विच इज इक्वल टू 1 मिनिट. आता बेस जर सेम असेल तर पॉवरची काय घेतो आपण ॲडिशन. म्हणजे किती येईल 1.745 डिवायडेड बाय 60 इंटू 10⁻³ -2 -5 विच इज इक्वल टू 1 मिनिट. आता ही डिव्हिजन करणार तुम्ही 1.745 डिवायडेड बाय 60ची. पहिला भाग जाईल का नाही 1चा जाईल का नाही. नंतर 70ला जाईल का नाही. नंतर किती आले 174. त्याला कितीचा भाग जाईल 1चा भाग जाईल. किती येणार ते मग 2चा भाग जाईल. किती जाईल 2चा भाग जाईल. 2चा भाग गेल्यानंतर 6 दुने 12 म्हणजे 120. नंतर इथं किती राहतील 4. 7तून 2 गेले किती राहिले 5. आणि इथं किती राहतील 0 म्हणजे किती आले 54.
54 हा 60पेक्षा काय लहान आहे, म्हणजे तुम्ही काय करणार इथून 5 कॅरी करणार. 5 कॅरी केल्यानंतर काय होईल, 545 होतील. मग 6चा पाडा 54 येईपर्यंत म्हणणार तुम्ही. किती, 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 35 6 7 36 6 7 42 6 8 48 6 9 54 6 9 इथं किती येणार, मग 54 येणार. 54 आल्यानंतर हे किती राहतील, इथं 5 राहतील. 4तून 4 गेले किती राहणार, 0. 5तून 5 गेले 0, म्हणजे 5 राहणार फक्त. मग आता या ठिकाणी काय करणार तुम्ही, 5 आहे, 5 काय आहे, 60पेक्षा लहान आहे. मग इथं काय देणार तुम्ही, पॉईंट देणार. इथं किती घेतले तुम्ही, मग 50 घेतले. 50 घेतल्यानंतर 50 हा 60पेक्षा काय आहे, लहान आहे. मग भाग कितीचं जाईल, तर 0च जाईल. मग इथं काय येणार, 0. आता हे किती होतील, 500. 500 झाल्यानंतर परत आपण काय करणार, भाग देऊन पाहणार किती येईल. मग हे 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 35 6 7 36 6 7 42 6 8 48 6 8 जार 48, म्हणजे किती राहणार, 20 राहणार. परत 0 राहणार. पण आपला जो काही नंबर आहे ही पुढं काय करणार, डिव्हिजन चालूच असेल. ही जी व्हॅल्यू आहे ही किती आली आपली, तर ती आली 29.08 इंटू 10⁻⁻5 विच इज इक्वल टू 1 मिनिट. 1 मिनिटची व्हॅल्यू किती आली, 29.08 इंटू 10⁻⁻5 विच इज इक्वल टू 1. याला जर शिफ्ट केलं तुम्ही, एक पॉईंट कुठे शिफ्ट करायचा, इकडे, म्हणजे हा पॉवर काय होईल, 1ने कमी होईल. म्हणजेच काय येईल, हे 2.908 इंटू 10⁻⁻4 विच इज इक्वल टू 1 मिनिट. ही काय झाली, त्याची व्हॅल्यू झाली. 1 मिनिटची जी काही व्हॅल्यू आहे ती काय आली, 2.908 इंटू 10⁻⁴. आता हे पहा, हे कुठं, आता हा पॉईंट तुम्हाला 9 आणि 0च्या मध्ये, तो कुठं पाहिजे आपल्याला, 9 आणि 2च्या मध्ये पाहिजे. तो जर लेफ्ट हँडला साईडला सरकवायचा असेल तर हे कसं होणार, विच इज इम्प्लाइड दॅट 2.908 कितीने सरकवला, 1ने सरकवला. कुठे सरकवला, लेफ्ट हँड साईडला. मग 10चा पॉवर काय घेणार, प्लस घेणार, म्हणजे इंटू 10⁻1 आणि हा इंटू 10⁻⁻5 ॲज इट इज. मग आता काय होईल, 10⁻1 इंटू 10⁻⁻5 -5 + 1 किती येईल, -4. म्हणजे इथं किती आलं, 10⁻⁴ आलेलं आहे. म्हणजे L + R मायनस काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. आणि याच्यातून तुम्हाला व्हॅल्यू भेटली 1 मिनिट. 1 मिनिटची जी काही व्हॅल्यू आहे तर ती किती आहे, तर तुम्ही चेक केलेलं आहे. ती 1 मिनिट विच इज इक्वल टू 2.908 इंटू 10⁻⁴ रेडियन. किती आहे, ती रेडियनमध्ये आहे. कारण हे सगळं जे काय आहे घेतलेलं आपण ते कशामध्ये घेतलेलं आहे, तर ही जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये आहे, रेडियन आहे. मग या 1 मिनिटची जी काही व्हॅल्यू भेटली ती पण कशामध्ये असेल, मग रेडियनमध्ये असेल. तर या ठिकाणी यामध्ये कळणं काय अडचण आहे का, तर नसेलच निश्चितच. तर यानंतर आपण काय बघणार आहोत, तर 1 मिनिट. 1 मिनिटचं रिलेशन माहिती आहे आपल्याला सर्वांना. काय आहे 1 मिनिट, 1 मिनिट विच इज इक्वल टू 60 सेकंड्स. मग आता 1 मिनिटची व्हॅल्यू माहिती तुम्हाला किती आहे ती, तर 2.908 इंटू 10⁻⁻4 विच इज इक्वल टू 60 सेकंड. 60 सेकंडला कसं लिहू शकतो मी, 60 इंटू 1 सेकंड असं लिहू शकतो. हा 60 काय आहे, मल्टिप्लाइड. इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड. म्हणजे किती येईल ते 2.908 डिवायडेड बाय 60 इंटू हा 10⁻⁻4 तसाच विच इज इक्वल टू 1 सेकंड. मग आता तुम्ही काय करणार, हे चेक करणार. ही डिव्हिजन इथं पॉईंट आहे, हा पॉईंट इथे करून घेणार, म्हणजे तुम्हाला डिव्हिजन देण्यासाठी काय होईल, सोपं जाईल. मग काय करणार तुम्ही, हा 3ने शिफ्ट करणार. कुठे करणार, राईट साईडला. म्हणून राईट साईडचा कितीने शिफ्ट केला, 3ने. म्हणून 10चा पॉवर काय घेणार, मायनस घेणार. म्हणजे किती येईल, 2908. इथला पॉईंट कुठे गेला, इथं गेला. इथं गेला म्हणजे किती स्थळं, 1 2 3, 3 डिजिट. म्हणजे 10⁻⁻ किती घेणार तुम्ही, -3. आणि हा इंटू 10⁻⁻4 तसाच डिवायडेड बाय, याला किती डिवायडेड होता, तर 60 काय होता, डिवाइड होता विच इज इक्वल टू 1 सेकंड. मग याला डिव्हिजन देणार तुम्ही. काय डिव्हिजन जाईल, 2908 डिवायडेड बाय 60. पहिला जाईल का 2ला, नाही. 29ला जाईल का, नाही. म्हणजे 230 झाले. 230 म्हणजे 6चा पाडा 29 येईपर्यंत म्हणणार तुम्ही. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24. म्हणजे का पहिला भाग जाईल कितीचा, 4चा. कारण 6 पंच 30 होतील. 30 याच्यापेक्षा काय आहेत, मोठे आहेत. मग 6 4 किती येणार, 24. म्हणजे 240. 240 मधून काय राहिले, मग 50. मग 50 हा 60पेक्षा काय आहे, लहान. मग काय होणार, तुम्ही 8 कॅरी करणार. तो 8 कॅरी केल्यानंतर किती होईल, 508. मग तुम्ही परत काय म्हणणार, पाडा म्हणणार. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 35 6 6 36 6 7 42 6 8 48. मग इथं 48 येणार. म्हणजे 480. 8 मधून 0 गेला, किती राहिले, तर 8. इथं काय होतील, 10. 10तून 8 गेले, किती राहिले,
2, मग इथं काय राहणार 4, 4तून 4 गेले 0, म्हणजे किती भेटले तुम्हाला 28. 28मधून आता 28 आहेत, 28 हे 60पेक्षा लहान आहेत, मग या ठिकाणी पॉईंट घेणार तुम्ही, काय करणार 0 ॲड करणार, मग किती होतील 6 चौक 24, परत किती येणार 4 येणार, मग इथं किती जाणार 24चा भाग जाणार, परत काय राहणार 40 राहणार तुमचे, मग 40मध्ये परत जर 0 घेतला तुम्ही तर किती येणार आहे 6 6 36, 6 7 42, म्हणजे काय 6चा भाग राहणार तुमचा, मग 36 म्हणजे 360, मग हे किती राहणार परत 40 राहणार, म्हणजे 6 काय असणार आहे रिकरिंग असणार आहे 48.46, जो काय असणार आहे तो काय असणार आहे रिकरिंग असणार आहे, म्हणजेच काय हे 48.46666 असं येणार आहे, म्हणजे ही डिव्हिजन किती आली 48.466 रिकरिंग इंटू 10⁻⁻7, ही काय झाली 1 सेकंडची व्हॅल्यू झाली. तर आता याला 10⁻⁻7 आहे बरोबर का, तुम्हाला याला काय करायचं आहे शिफ्ट करायचं आहे, कुठे शिफ्ट करायचं आहे लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायचं आहे, कितीने 1ने, मग आता हा डेसिमल कुठं जायचा आहे लेफ्ट हँड साईडला घ्यायचा आहे, म्हणजेच काय L प्लस लेफ्ट हँड साईडला जर घ्यायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार 10चा पॉवर प्लस घेणार, म्हणजे किती येईल 4.8, कितीने शिफ्ट केलेला आहे 1ने, म्हणजे 10चा पॉवर काय येणार +1 येणार 4.84. आता 66 म्हणजे इथं काय करतो मी 7 घेतो, हा 5 किंवा 5पेक्षा जास्त आहे म्हणून आधी ज्याच्यामध्ये एक नंबर ॲड केला, किती आले मग ते 7 आले, 4.847 इंटू 10⁻1, हा लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला म्हणून 10चा पॉवर काय घ्यायचा प्लस घ्यायचा, लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला 10चा पॉवर काय घेणार प्लस घेणार, कितीने शिफ्ट केला 1ने म्हणून 10चा पॉवर 1 इंटू 10⁻7 विच इज इक्वल टू 1 सेकंड. मग ही व्हॅल्यू जर आहे तर 10 बेस काय आहे सेम, म्हणजे पॉवरची काय होणार ॲडिशन -7 + 1 किती येणार -6, म्हणजे 4.847 इंटू 10⁻6 विच इज इक्वल टू 1 सेकंड, ही काय झाली 1 सेकंडची व्हॅल्यू झाली इन टर्म्स ऑफ रेडियन, ही कशामध्ये आहे रेडियन आहे, म्हणजे 1 सेकंड विच इज इक्वल टू 4.847 इंटू 10⁻6 रेडियन, म्हणजे ही काय झाली 1 सेकंडची व्हॅल्यू झाली 4.847 इंटू 10⁻6 रेडियन, ही काय झाली त्याची फायनल व्हॅल्यू. म्हणजेच काय तुम्ही रेडियन टू डिग्री कन्व्हर्जन बघितलेलं आहे, नंतर डिग्री टू रेडियन कन्व्हर्जन, नंतर 1 मिनिटची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे आणि नंतर 1 सेकंडची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे इन टर्म्स ऑफ रेडियन. यानंतरचे जे काही युनिट आपण बघणार आहोत तर ते लार्ज डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल अर्थ टू सनचं डिस्टन्स असेल किंवा जास्त जे काही डिस्टन्स आहे लार्ज डिस्टन्स मेजर करण्यासाठी हे जे युनिट आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तर जे तुमच्या CET असेल नीट असेल या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर त्यामधील पहिलं जे काही युनिट आहे ते आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, आता याची डेफिनेशन काय आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट AU ने दाखवतो आपण ते इज द मीन डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द अर्थ and center of the sun. म्हणजेच काय तर सेंटर ऑफ द अर्थ असेल आणि सेंटर ऑफ द सन आहे, या दोघांमधील जो काही मीन डिस्टन्स आहे तर त्याला आपण काय म्हणतो तर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असे म्हणतो. आणि त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती आहे 1.496 AU. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची जी काही व्हॅल्यू आहे ती आहे 1.496 इंटू 10⁻11 मीटर. याची जी काही व्हॅल्यू आहे ती आहे 1.496 इंटू 10⁻11 मीटर. ही काय आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची व्हॅल्यू. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट काय आहे, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट हे कशाचं युनिट आहे तर डिस्टन्सचं. पण ते डिस्टन्स काय आहे मीन कोणाचा तर जो काही सेंटर ऑफ द अर्थ आहे आणि सेंटर ऑफ द सन आहे या दोघांमधील डिस्टन्सचा जो काही मीन आहे त्याला आपण काय म्हणणार ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हणणार. आणि नंतरचा जो काही सेकंड वन जो काय आहे तो आहे लाईट इयर. NCERTच्या बुकमध्ये त्याला आपण LY असं पण राईट करतो, लाईट इयर LY. आता लाईट इयर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल. लाईट इयर हे पण काय आहे तर डिस्टन्स आहे. लाईट इयर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल
इन 1 year. ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 year. लाईट इयर काय आहे तर डिस्टन्स आहे, दॅट इज ट्रॅव्हल बाय लाईट. लाईटने ट्रॅव्हल केलेलं किती तर एका इयरमध्ये. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे स्पीड काय आहे, स्पीड विच इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. पण आता स्पीड ऑफ लाईट आपल्याला काय पाहायचं आहे तर स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट, स्पीड कशाचं घेतो आपण लाईटचा, विच इज इक्वल टू डिस्टन्स. डिस्टन्स हे काय आहे लाईट इयरसुद्धा हे काय आहे एक प्रकारचं डिस्टन्स आहे. जर इकडं आपण स्पीड ऑफ लाईट घेतला तर इकडे काय घेणार लाईट इयर घेणार, लाईट इयर. आणि ते काय आहे एक प्रकारचं तर डिस्टन्सच आहे, डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. मग आता स्पीड ऑफ लाईट हा टाईम इकडे काय आहे डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय होणार. स्पीड ऑफ लाईट, स्पीड ऑफ लाईट इंटू टाईम विच इज इक्वल टू लाईट इयर, लाईट इयर. स्पीड ऑफ लाईट इंटू टाईम विच इज इक्वल टू लाईट इयर. टाईम किती आहे 1 year एवढा. स्पीड ऑफ लाईट किती आहे तर त्याची व्हॅल्यू आहे 3 × 10⁸ इंटू टाईम. टाईम किती आहे तर 1 year. 1 yearमध्ये किती डेज असतात 365 डेज. एका डेजमध्ये किती तास असतात 24 hours. आणि एका तासामध्ये किती मिनिट असतात 60 मिनिट. आणि एका मिनिटमध्ये किती सेकंद असतात 60 seconds. विच इज इक्वल टू लाईट इयर. एवढं काय असणार आहे लाईट इयर एवढं डिस्टन्स असणार आहे. मग या सगळ्यांचं जर काही मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर ते किती येईल 9.46 इंटू 10⁻15 मीटर विच इज इक्वल टू लाईट इयर एवढं असणार आहे. दॅट इज 1 light year which is equal to 9.46 into 10⁻15 मीटर. हे काय झालं रिलेशन भेटलं 1 light year which is equal to 9.46 into 10⁻15 मीटर. ही जी काही व्हॅल्यू आहे ही काय केलेली आहे या सगळ्यांचं जे काही मल्टिप्लिकेशन आहे तर तुम्ही स्वतः करून पाहायचं आहे. तर ते किती येणार आहे 9.46 into 10⁻15 मीटर एवढं. ही काय झाली त्या लाईट इयरची काय झाली व्हॅल्यू. लाईट इयर हे काय आहे एक प्रकारचं तर डिस्टन्सच आहे. तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल. तर तुम्ही एक कॅल्क्युलेशन जर केलं तर तुमच्या ध्यानात येईल लगेच 6 6 36 36 गुणिले 3 काय झाले 6 त्रिक 18 18 36 18 54 18 72 18 9 18 108 म्हणजे 1080. ही जी काही व्हॅल्यू आहे तर ती काय झाली 1080. आणि याला परत काय करणार तुम्ही 24 मल्टिप्लाय करणार 36 × 24. या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर तुम्हाला काय येणार 9.46 into 10⁻15 मीटर एवढं काय होणार आहे व्हॅल्यू येणार आहे. ते तुम्ही स्वतः काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे.